नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे थोडीशी साडी उरलेली आहेत आणि एक गोणीची पिशवी आहे, तुम्ही गोणी पण घेऊ शकता। आणि इथं बघा मी एक जुनीच बॅगची चेन काढून घेतलेली आहे मोठी अशी। तुमच्याकडे नवी असेल तर नवी पण टाका, पण माझ्याकडे नवी नाही होती, जुनी होती तीच घेतली मी। चला तर कटिंग दाखवत तुम्हाला मी। आता या ठिकाणी मी ना इथं बघा एक कट व्यवस्थित कट करून घेते अगोदर। इथं मी अस्तर वगैरे काय टाकणार नाही, तुम्ही टाकणार असेल तर टाकू शकता। हे बघा असं मस्त आहे की एक मोठा पीस तयार झाला आहे आपला। व्यवस्थित सारखं करून घेते। या ठिकाणी बघा मी थोडंसं फोल्ड करून घेतलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते। डबल फोल्ड आहे। इथं बघा असं आहेत 9 इंच असं आहे आणि असं आहे 15.5, म्हणजे आपण 15 पकडू। ते कट करून घेते मी। हे बघा आता हे पण आपण साईड थोडं एक्स्ट्रा कट करून टाकू। माझ्याकडे दुसरी कातर आहेत, पण कसं गोणीवर कापल्यानंतर कातर खराब होते ना, म्हणून मी जुनी कातर घेतलेली आहे। आता याचे बघा आपण 2 पार्ट करायचे आहे, 2 पीस मधोमध। हे बघा हे 2 पीस झाले आहेत। आता याच मापाचा बघा आपल्याला अजून एक पीस कट करायचा आहे। फक्त आपल्याला इथे बघा 15 इथे बघा 15 वरती। आता याची उंची आहे ना, म्हणजे आपल्याला बॅगची जेवढी उंची लागेल ना तेवढी आपण घेणार आहे। तर इथे मी घेत आहे, जास्त मोठं नाही, फक्त बघा 5.5 इंचावरती केलं आहे। थोडस हे आहे एक्स्ट्रा कट करते। हे बघा इथं आता कट करते असं मी हे 5.5 इंचावरती। बघा हा एक पीस कट करून घेतला आहे। आता आपल्याला करायचं आहे याच मापाचा परत इकडून आणि इकडून असं जोड होईल तेवढा मोजून घेऊ आपण। 9, 24 आणि 33 इंचाचा एक परत पीस आपल्याला 5.5 इंचाचा कट करायचा आहे। 33 इंचाचा करायचा आहे, 5.5 इंचाचा। एक पट्टी अशी हे तुम्ही बघू शकता। मी हा 33 इंचाचा बघा एक पीस बघा कट करून घेतला आहे। त्याला आपण जॉईंट देऊन घेऊ, कारण कमी असं थोडासा म्हणून। हे बघा याला जॉईंट करू आणि थोडंसं सारखं करून घेऊ, जरी खाली वर दिसत थोडंसं तर। आता हे पूर्ण पीस आहेत बघा 1, 2 आणि 3 आणि हा एक 4। याला आपण पूर्ण बघा असं साडीचं कापड आहेत ना, हे साडीचं कापड आहे त्याला पूर्ण असं जॉईंट करून घेऊ। जसे आपले पीस आहेत ना त्या पद्धतीने असं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण स्टिचिंग करून घ्यायचं।
या ठिकाणी काय करायचं आहे, जो बघा आपण 33 इंचाचा जो पीस होता बघा, त्याला काय करायचं असं बघा मी फोल्ड केलेला आहे. आणि इथं बघा 2 इंच आपल्याला वरती सोडायचं आहे आणि कट मारून घ्यायचं आहे. इथं बघू शकतो मी. आता याच्यामध्ये आपल्याला बघा चेन अटॅच करायची आहे. इथं बघा चेन सुईची ठेवला आहे आणि जो पीस आहे तो उलटा ठेवायचा आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला. चेन पण भरपूर मोठे आहेत बघा. आता आपण काय करायचं आहे बघा, एक दाब टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे चेनचे दोरे वगैरे असतील ते दिसणार नाही, निघणार पण नाही आणि चेन पण एकदम फिनिशिंगमध्ये बसली जाईल आपली. आता बघा आपण काय करायचं आहे, सेम त्याच पद्धतीने चेन सुईची आणि दुसरा पीस असा उलटा ठेवायचा आहे आणि याला सुद्धा आपल्याला सरळ शिलाई मारायची आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. आता इथं बघा आपण तो एक पीस घेतलेला जातो, तो आता इथं जॉईंट करायचा आहे. तो डबल शिलाई मारून घ्यायची. आता आपण सारखे बघा दुसरे ते 2 पीस कट केले, त्यातला एक पीस घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे सुईचा आणि त्याच्यावरती हा पीस बघा अगोदर आडवा असा जोडून घ्यायचा आणि बाकीच्या 3ही साईडला बघा या पद्धतीने जोडायचा. चेनचा जो पीस तयार केलेला आहे तो या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला पण जमेल एकदम, काहीच अवघड नाही आहेत. कारण बऱ्याच जणांना चेन अशी ती राऊंडमध्ये लावता येत नाही ना, म्हणून ही पद्धत दाखवली मी. इथं तुम्ही बघू शकता. आता साईडला कोण्यामध्ये सुई हे करायची आणि आता इथं बघू शकता जिथं आपली चेन संपत आहे तिथं ते एक्स्ट्राचं होतं ते कट करून टाकायचं, थोडंसं उरलं तर. आता बघा असं हे करायचं आणि त्याला एक सरळ शिलाई देऊन घ्यायची. मस्त आपला एक बघा एक बॉक्स सारखा तयार झाला आहे. तुम्ही या ठिकाणी गोणीला अस्तर पण लावू शकता, पण आता आतमधून असल्यामुळं काही गरज येत नाही. तुम्हाला लावायचं लावू शकता तुम्ही. आता जो बघा उरलेला एक पीस आहे तो वाटलंच तर बघा तुम्ही पिना लावू शकता, पण मी आता डायरेक्टच शिवणार आहे कारण हे काय कुठं कमी जास्त होणार नाही. कारण जो खालचा पीस होता तो दोन्ही पण सेमच आहे आपले. कोण्यामध्ये सुई थोडीशी थांबवायची आणि चौकोन करायचं तिथं, म्हणजे आपला बॉक्स चांगला दिसेल आणि फिनिशिंग पण छान येईल त्याच्यामुळं. आता पूर्ण आपल्याला बघा 4ही पण साईडला शिलाई मारून घ्यायची. याला असा आयताकृती बॉक्स तयार झाला आहे आपला. बघा आता आपला हे बॉक्स बघा शिवून रेडी झालेला आहे. पण आता बघा इथं आपले साडीचं आणि ते गोणीचं दिसतं ना, त्यासाठी आपल्याला बघा 2-2 इंचाचा स्ट्रीप कट करायचा आहे आणि पायपिंग करून घ्यायची आहे त्याची, जे दोरे वगैरे निघणार नाही आणि बॅग पण आपली छान फिनिशिंगमध्ये दिसेल त्यासाठी. तर आता मी करून घेते.
या ठिकाणी बघा आता आपली पूर्ण पायपिंग झाली आहे. तुम्हाला बॅग मी ओपन करून दाखवते कशी झाली ते. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. बघा मी इथं 5.5 इंच घेतली होती, त्याच्यामुळं छोटी वाटत ना तुम्हाला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला कपडे वगैरे ठेवून दाखवते. तुम्ही काही पण ठेवू शकता, कपडे ठेवू शकता, बेडशीट वगैरे ठेवू शकता. इथं बघा मी तुम्हाला 2-3 ड्रेस कपडे ठेवून दाखवले. हे बघू शकता तुम्ही. किती छान दिसत आहे आपला बॅग, मस्तपैकी. कपाटामध्ये पण कपडे वगैरे भरून ठेवू शकता तुम्ही. छोटा पण बनवू शकता, मोठा पण बनवू शकता.